जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी विश्वास, आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो. खूप दिवसांनी आज आपले लेक्चर होतात. ठीक आहे, लवकरच रेग्युलर लेक्चर सुरू होतील. लक्षात जे काही आहेत ते ठीक आहे. थोडे प्रॉब्लेम्स होते त्यामुळे थोडे लेक्चर आपले बंद होते. पेड बॅचेस सुरू आहेत, थोडा लोड जास्त आहे म्हणून युट्यूबला तेवढं पाहिजे तेवढं येता येत नाही. ओके, तर बघा आज एक जबरदस्त ट्रिक प्रत्येक टॉपिकची तुम्हाला जे काही शॉर्टकट आहेत. ठीक आहे, आता जेवढे काही प्रश्न आहेत तुम्ही बघा थंबनेलवर तुम्हाला दिसत असेल 2023 मध्ये आलेले. आज आपण बघा टॉपिक वाईज आपले जे काही प्रश्न बनतील. सरळ व्याजची ट्रिक. सरळ व्याज याआधी मी काय केलेलं आहे, एक 4 तासाचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो जाऊन पूर्ण टॉपिक बघून घ्या किंवा तो व्हिडिओ मी परत एकदा घेण्याचा प्रयत्न करेन. ओके, आता सरळ व्याज प्रत्येक जणांना सोपं वाटत असेल की हो हे काय आहे, एकदम नॉर्मल आहे. हे काय यायला लागले काय माहित नाही, बरोबर आहे. असो बघा, आता तुम्ही जर आपलं ऍप जर डाउनलोड केलं नसेल तर विश्वास अकॅडमी ऍप आधी डाउनलोड करून घ्या. या ऍपवर तुम्हाला आता संडेला टेस्ट असते, ती टेस्ट सुद्धा सुरू होईल. भरपूर दिवस झाले टेस्ट आली नाही. ठीक आहे, आता ती सुद्धा सुरू होईल. हे ऍप डाउनलोड करा. नवीन कोर्सेस आलेले आहेत. वनरक्षक तुम्ही करत असाल तयारी तर इंग्लिशचा पण आपल्याला आलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. सर्व कोर्सेस इथं सुरू आहेत. ऍप मध्ये सर्व काही जे काही पाहिजे ते तुम्हाला दिलेले. बघा वनरक्षक साठी आपली बॅच आलेली आहे. यामध्ये बघा तुम्ही सर्व काही जे वनरक्षक असेल, आरोग्य सेवक असेल, तलाठी असेल, एसटी महामंडळ, सरळ सेवा जिल्हा, बरोबर आहे. यामध्ये बघा गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि इंग्रजी. हे गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे तिन्ही विषय मी शिकवणार आहे. इंग्रजी विषयासाठी मस्त एक मॅडम आहे, लक्षात पाहिजे तर ऍपवर तिचं डेमो आपण फ्री देऊया. ठीक आहे, ऍपवर तुम्ही डेमो बघू शकता. लक्षात हे पूर्ण याची फीज आहे 1999 आहे. ठीक आहे, डिटेल मध्ये तुम्हाला शिकता येईल. जर तुम्हाला सेपरेट विषय घ्यायचा असेल तर त्याची फीज किती आहे, 799 आहे. लक्षात किती आहे, 799. त्यानंतर आपली टेस्ट आलेली आहे, पोलीस भरतीची टेस्ट आहे. 100 रुपयामध्ये 100 पेपर. लक्षात 100 रुपयामध्ये तुम्हाला 100 पेपर आहेत ते तुम्ही घेऊ शकता आणि टेस्टचा जास्तीत जास्त सराव करू शकताय. चालेल, पुढे जाऊया. बघा आज आपण एक टॉपिकला सुरुवात करतोय, तो म्हणजे सरळ व्याज. बरोबर आहे. आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. लक्षात, तर सरळ व्याज काय असतो, चक्रवाढ व्याज काय असतो, यानंतर मी तुम्हाला चक्रवाढ व्याज मध्ये सामाही, तिमाही याचा सुद्धा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो. लक्षात, आता बघा सरळ व्याज तुम्ही जर बघितलं असेल, सरळ व्याज म्हणले तर आपल्याला 4 फॉर्म्युले आठवतात आणि ते तुम्ही पाठ केले असतील. कोणते फॉर्म्युले ते एकदा सांगतो. बघा सरळ व्याज बरोबर काय असते, सरळ व्याज जर म्हणलं तर सरळ व्याज बरोबर तुम्ही काय करताय, मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले काय करताय, 100 करताय. ओके, हा झाला पहिला फॉर्म्युला. आता याच फॉर्म्युल्यावर आपण 3 फॉर्म्युले बनवू शकतोय. काय 3 फॉर्म्युले बनवू शकतोय याच्यावरच, बरोबर आहे. आपण पाठांतर करतो पण पाठांतर करण्याची गरज नाहीये. आता बघा याच्यावर आपल्याला मुद्दल काढता येते, मुदत काढता येते, दर. आता समजा मला मुदत काढायची असेल, मुदत, बरोबर आहे. मुदत जर मला काढायची असेल तर मग काय केलं जाईल, मुदत काढायची असेल तर बघा हे भागाकारात इकडे जाताना गुणाकारात होईल. मग बघा सरळ व्याज गुणिले काय होईल, 100 होईल. सरळ व्याज गुणिले 100 होईल. मग याच्यामधून आपण मुद्दल काढून राहिलं काय, मुदत गुणिले काय राहिलं, आपलं दर राहिलेला आहे. मग जर आपल्याला मुदत काढायची असेल तर हा फॉर्म्युला आहे. हा एकही फॉर्म्युल्याची गरज पडणार नाही, फक्त तुम्हाला जस्ट थोडीशी बेसिक सांगतोय. ठीक आहे, जर सर मला दर काढायचा असेल, दर, आता हे फॉर्म्युले तुम्ही पाठ करताय, पाठ करण्याची गरज नाही. आता मला काय काढायचे, दर, म्हणजे भागाकारात इकडे जाताना गुणाकारात होईल. म्हणजे सरळ व्याज गुणिले काय राहील, 100. मग मुदत दर याच्यामधून काय काढला आपण, दर काढला. मग छेदामध्ये काय राहील, मुदत गुणिले काय राहील, मुद्दल राहील. हा झाला दुसरा फॉर्म्युला. आता आपल्याला काढायचं, मुदत झाली, दर झालं. आता आपल्याला मुद्दल काढायची असेल, काय असेल, मुद्दल काढायची असेल. मग मुद्दल काढायची असेल, बघा भागाकारात इकडे जाताना गुणाकारात, म्हणजे सरळ व्याज गुणिले 100 आणि छेदामध्ये काय राहील, जर मी याच्यामधून मुद्दल काढून घेतली, मुदत आणि दर राहील. म्हणजे मुदत गुणिले काय राहणार आहे, दर राहणार आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 हे 4 फॉर्म्युले आपण पाठांतर केलेले आहेत. आता याच्यावर प्रश्न जबरदस्त येतात. ठीक आहे, वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न येतात, मग ते आपल्याला सोडवायचे आहेत. जस्ट मी आज तुम्हाला काही नॉर्मल प्रश्न देणार आहे, तुमच्या परीक्षेला आलेले प्रश्न. ओके, आता सर फॉर्म्युले तुम्ही तर म्हणले फॉर्म्युले सांगण्याची गरज नाही, जस्ट तुम्हाला माहिती असावं की तुम्ही याचा वापर करताय. या फॉर्म्युलेनेही आपण गणित सोडवणार आहे आणि माझ्या ट्रिकनेही तुम्ही सोडवणार आहे. आता आपल्याला काय बघा, आपण बघितलं सरळ व्याज, आताच तुम्हाला सांगितलं सरळ व्याज बरोबर काय सांगितलं, मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर आणि छेदामध्ये काय लिहिलं, 100 लिहिलं. आता हा फॉर्म्युला प्रत्येकाच्या पाठ आहे पण याचा वापर करायचा आहे. आता बघा मुद्दल जर आपल्याला मानायची असेल, मुद्दल जर मला मानायची असेल तर मी काय म्हणतो,
100, मुद्दल काय असते 100 असते, बरोबर आहे, किंवा 100% असते. मग बघा आता मला सांगा, आता जर मला सरळ व्याज काढायचं असेल, सरळ व्याजला काय म्हणतात, सिंपल इंटरेस्ट म्हणतात, बरोबर आहे. ती काय असते, पी असते, ठीक आहे. मुदत काय असते, टाइम असतो, आणि दर काय असतो, रेट असतो. इंग्लिश मध्ये अशी नावं आहेत. ओके, प्रिन्सिपल, टाइम अँड रेट, आणि हे सिंपल इंटरेस्ट. मग मला सांगा, आपण मुद्दल जर 100 मानली तर इथं काय होईल, 100 गुणिले, बघा हे टी राहील, गुणिले काय राहील, आर राहील, आणि छेदामध्ये काय राहील, 100 राहील. मग आता बघा हे 100 काय होईल, कॅन्सल होईल, 100 कॅन्सल होईल. मग सिंपल इंटरेस्ट बरोबर टी इंटू आर, म्हणजे माझी या ट्रिकने मला संपूर्ण, ह्या एकाच ट्रिकने मला संपूर्ण सरळ व्याज सोडवता येतं. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, मुदत गुणिले दर बरोबर काय असते, सरळ व्याज असते. काय असते, सरळ व्याज असते. हे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचे, आणि याच्यावरच आपण संपूर्ण प्रश्न सोडवणार आहेत. आणि तुम्हाला पोलीस भरतीला आलेले प्रश्न तुम्ही बघाल. ओके, भरपूर जणांना काही टाईपचे प्रश्न झाले नाही, लवकर लक्षात येत नाही, त्या एकाच ट्रिकने आपल्याला सोडवता येतात. मग तुम्हाला हे 4 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, एकच लक्षात ठेवायचा, हे तुमच्यावर आहे. ठीक आहे, मुद्दल नेहमी 100% असते. मग प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं असतं की मुद्दल आहे, हे सरळ व्याज आहे, हे काय आहे. ठीक आहे, आता जास्त समजण्यासाठी आपण काय करूया, प्रश्नाला करूया सुरुवात. इथपर्यंत कोणाला काही शंका नसेल. बघा पहिलाच प्रश्न आहे, मुंबई पोलीस भरती 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, बघा, भोपाळने 15,000 रुपये रक्कम दर साल दर शेकडा 12% दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल. आपल्याला काढायचं काय आहे, सरळ व्याज. सरळ व्याज. आता फॉर्म्युलानी सोडून दाखवतो, आणि त्यानंतर माझी ट्रिक सुद्धा दाखवतो. याची जी पीडीएफ आहे ती टेलिग्रामला शेअर करतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपली टेलिग्रामची लिंक आहे. जर नाही भेटली तर इथं नंबर दिसतोय 7738777366, यावर मेसेज करा, लिंक पाठवतो. ओके, हा. आता फॉर्म्युला काय आहे, सरळ व्याज बरोबर काय असते, मुदत गुणिले दर, आणि छेदामध्ये काय येते रे बाळा, 100 येते. ओके, मग सरळ व्याज मला काढायचं आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल किती दिली, 15,000 रुपये. काही शंका, काहीच नाही सर. त्यानंतर मुदत काय दिलेली आहे, 5 वर्ष, आणि दर किती दिलेला आहे, 12% दराने. छेदामध्ये काय येणार आहे, 100 येणार. छेदामध्ये काय येणार, 100. बघा 1 2 1 2. मग सरळ व्याज बरोबर हे 150 गुणिले 5 गुणिले 12 बरोबर. बघा हे 150 गुणिले 12 पंचे 60, 12 पंचे 60. बघा हे 2 शून्य जसंच्या तसं ठेवा. मग बघा 6 पंचे 30, 3 6 1 6, 7 8 9. मग सरळ व्याज किती आला रे दादा माझा, सरळ व्याज आलेला आहे माझा 9,000 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे काय असेल, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे 9,000 रुपये. पण आता हे तुम्ही सोडवलं, तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं, लक्षात आलं का तुमच्या. यासाठी बाळा तुला काय करावं लागलं, तुला हा फॉर्म्युला पाठ करावा लागला. आणि हा फॉर्म्युला जर तुला पाठ करावा लागत असेल तर मग काय, त्याला अर्थ काय आहे, आलं का लक्षात. मग फॉर्म्युला आपल्याला पाठ करायला लागत असेल तर तो प्रत्येक वेळी आपल्याला लक्षात राहत नाही, कारण परीक्षेचा काय असतं, तेवढं डिफ्लेशन असतं. परीक्षेचा ट्रेस तेवढा असतो. एक तर ग्राउंड थोडंफार कमी आलेलं असतं, आणि इकडे 1-2 मार्क वाढायला पाहिजेत. तर त्यासाठी आपण मग हे असं न सोडवता एकही प्रश्न तुम्हाला फॉर्म्युला कोणताही वापरण्याची गरज पडणार नाही. मी काय सांगितलं, आपल्याला सरळ व्याज मी काय सांगितलं, एकच गोष्ट, काय, मुदत गुणिले दर बरोबर काय असते माझं, सरळ व्याज असते. बरोबर काय असते माझं, सरळ व्याज. एवढंच लक्षात ठेवायचं. ओके, मग मुदत किती दिली मला, मुदत दिली 5 वर्ष. दर किती दिलं माझं, 12, 12 पंचे 60, 60% काय आलं माझं, सरळ व्याज आलेलं आहे. 60%, 60% माझं सरळ व्याज आलेलं आहे. मला उदाहरणात दिलंय काय, की काय आहे, मुद्दल. मी काय म्हणलं, मुद्दल प्रत्येक वेळी काय असते, 100% असते. काय असते, 100%. मग 100%ची किंमत किती दिली मला, 15,000 रुपये दिली. मग या 100ने याला भाग दिलं तर बघा हे 2 शून्य, हे 2 शून्य कट झालं. किती पट आली, 150 पट आली. मग हे पण 60 न राहता 60 ची 150 पट करा, 15,90, आणि हे 2 शून्य, हे आलं रे बाळा माझं सरळ व्याज 9,000 रुपये. थोडं डोक्यावरून गेलं असेल, पण फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, प्रत्येक टाईपचा प्रश्न तुम्हाला भेटेल. ठीक आहे,
काय केलं ते आता भरपूर जणांना हे लक्षात येत नाही. करायचं काय, मला शेवटी दिले, मला काय काढायचे, सरळ व्याज. या दोघांचा गुणाकार केला, मुदत आणि दरचा गुणाकार केला, तर मला काय भेटते, पर्सेंटेज मध्ये सरळ व्याज भेटते. मग हे काढायचं आहे, मग मला दिलेलं काय असेल, मुद्दल असेल. कधी कधी मला सरळ व्याज देतात आणि मुद्दल काढायला लावतात. कधी कधी ह्या दोघांची बेरीज केली तर मला काय भेटते, रास भेटते. रास काय भेटते, रास. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. अजून एक पॉइंट राहिलं सांगायचं बघा. एक रे बाळा, त्याला काय झालं, चल ना कर अवघड आहे. 2 मिनिटं थांबा. पीसीला काय आहे, काय काय लिंक येतात, अवघड आहे. चल बघा, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. जर आपल्याला रास काढायची असेल, रास एका जागेत, रास, ही रास बरोबर काय असते माहितीये का, रास बरोबर काय असते, मुद्दल दिलेली असते अधिक आपलं काय असते, व्याज म्हणजे काय असते, सरळ व्याज असते. या दोघांची बेरीज म्हणजे काय असते, रास असते. या दोघांची बेरीज म्हणजे काय असते, रास असते. ओके, मग इथं जर आपल्याला रास काढायला लावली किंवा एकूण रक्कम काढायला सांगितली तर या दोघांची बेरीज करा, आपल्याला एकूण रक्कम भेटते. ओके, दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. बघा, महेशने एका व्यक्तीला 10,000 रुपये व्याजाने दिले, देऊ दे आपल्या बापाचं काय चाललं असतील, तर त्याचा व्याजाचा दर, बघा व्याजाचा काय दर, 10% दर असेल आणि सरळ व्याज प्रमाणे महेशला 10 वर्षानंतर, बघा प्रश्न फिरवला, 10 वर्षानंतर किती रुपये परत मिळाले पाहिजेत. बघा 10% दराने तर दिलेले आहे, मग 10 वर्षानंतर त्याला किती रुपये मिळाले पाहिजेत. 10 वर्षानंतर, बघा हे जे शब्द आहेत ना, हे ज्यांनी पकडलं त्याने उत्तर बरोबर काढलं. आता 10 वर्षानंतर म्हणजे 10 वर्षाचा व्याज तर त्याचा आहेच, आणि परत 10 वर्षानंतर म्हणजे त्याला इथं एकूण काय काढायची आहे, रास काढायची आहे. काय काढायची, रास काढायची आहे, एकूण रक्कम काढायची आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. कसं सोडवायचं, आता सूत्र तुम्हाला सोडवता येईल, सूत्र वापरा, पुस्तकामध्ये दिलेले आहे, पण आपण फॉर्म्युल्याचा वापर आता करणार नाही. डायरेक्ट आपली ट्रिक आलं लक्षात, डायरेक्ट 10G मेथड. ट्रिक काय म्हणते, ट्रिक काय म्हणते सरची, दर गुणिले मुदत बरोबर काय असते माझे, सरळ व्याज असते. यस या नो, सरळ व्याज असते. सर एवढं तर माहिती आहे आपल्याला. हे तोंडी उत्तर तुम्ही काढू शकताय काय, तोंडी उत्तर काढू शकताय. मग दर मला किती दिला रे दादा, दर दिलाय मला 10% गुणिले मुदत मला किती दिलेली आहे, 10 वर्ष दिलेली. मग बघा 10 10 100 म्हणजे हे काय आले माझे 100%. ऍक्च्युली मला सांगा हे काय आहे माझं, एका व्यक्तीला 10,000 रुपये व्याजाने दिले, एका व्यक्तीला काय केले, 10,000 रुपये व्याजाने दिले. मग आधी मला सरळ व्याज काढून घ्यावं लागेल ना, म्हणजे आधी मला सरळ व्याज काढावे लागेल. म्हणजे ही दिलेली माझी काय आहे, रक्कम आहे. मग रक्कम काय असते, नेहमी 100% असते. आता मला सांगा 100% ची किंमत किती दिली, 10,000 रुपये. येस या नो, किती दिली, 10,000 रुपये. हे 2 शून्य, हे 2 शून्य कट झालं. किती पट आहे, 100 पट. येस या नो, मग याची 100 पट करा, याची 100 पट केली तर किती येणार आहे, 10,000 रुपये. मला काय करायचे, 10 वर्षानंतर, 10 वर्षानंतर एकूण रक्कम म्हणजे या दोघांची बेरीज करा, म्हणजे येणारे किती, माझं 20,000 रुपये. 20,000 रुपये पर्याय क्रमांक ते. समजलं का रे, 20,000 रुपये का असणार आहे, माझी एकूण रक्कम असणार आहे. का असणार आहे, एकूण रक्कम असणार आहे 20,000 रुपये. ओके, पुढचा प्रश्न बघा. अहमदनगर पोलीस भरती 2023, सर्व 2023 चे प्रश्न आहेत, आलं लक्षात. हा, सुशांतने व्याजाच्या दरा इतक्या, बघा व्याजाच्या दरा इतक्या, व्याजाच्या दरा इतक्या म्हणजे व्याज आणि दर दोन्ही सारखे आहेत. आता इथं थोडीशी कन्सेप्शन, बरोबर आहे, व्याज आणि दर कसे सारखे आहे. इतक्या वर्षांसाठी सरळ व्याजाने 1,600 रुपये कर्ज घेतले. किती, बघा सरळ व्याजाने किती रुपये कर्ज घेतले,
1600 रुपये. म्हणजे हे काय दिलेले आहे मला? सरळ व्याज दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? सरळ व्याज दिलेलं आहे. घेतले. जर त्याने फेडताना 784 रुपये व्याज दिले. आता मला सांगा त्यांनी घेतले किती? 1600 रुपये आणि व्याज किती दिला? 784 रुपये. यस या व्याज दिलेला किती? 784 रुपये. म्हणजे हा सरळ व्याज आहे. कर्ज तर एवढं घेतलं, व्याज म्हणजे दोघं एकत्र केले असते तर काय दिली असती त्यांनी? राज दिली असती, व्याज आणि मुद्दल. मग दिले तर व्याजाचा दर किती? आता मला काय काढायचे? व्याजाचा दर काढायचे. सेम सर इथं काय करावं लागेल? काय नाही बाळा, आपली जी आहे तीच, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही होणार. ट्रिक काय सांगते? दर गुणिले मुदत बरोबर माझं काय असते? सरळ व्याज. सरळ व्याज. आता मला सांगा त्यांनी व्याज आणि दर काय दिलाय? सारखा दिलाय. व्याज आणि दर मला माहिती का? नाही माहिती. मग एक्स गुणिले एक्स, मी दर काय मानला? एक्स. दोघं सारखा आहे, मग काही पण माना ना. मग समजा मी एक्स गुणिले एक्स, एक्स गुणिले एक्स काय होते? एक्सचा वर्ग होते. काय होते? एक्सचा वर्ग होते. यस या नो? एक्सचा काय होते? वर्ग होते. आता सर काढायचं काय? बघा हे प्रश्नामध्ये सर्वजण अडले होते. मला खूप जणांनी मेसेज टाकले जेव्हा मी सरळ व्याज चक्रवाढ सरळ व्याजचा जो 4 तासाचा मॅरेथॉन घेतला होता त्यामध्ये हे टाईपचे प्रश्न होते. सर तुमची ट्रिक लागू होत नाही. अबे रताळ्या, तू बघितलं तर होती, नाही तर होत नाही. बरोबर. आता मला सांगा आपल्याला त्यांनी काय दिलं? व्याज दिला आणि काय दिली? मुद्दल दिली किंवा कर्ज दिलं. व्याज दिली आणि मुद्दल दिली. मग इथं मला सरळ व्याज पर्सेंटेज मध्ये काढायचे. काय? सरळ व्याज पर्सेंटेज मध्ये काढायचे. सरळ व्याज मला पर्सेंटेज मध्ये काढायचं असेल तर मी काय केलं जातं? बघा जो काही व्याज दिलेला असतो तो अंशामध्ये ठेवा आणि जी काही मुद्दल दिलेली असते किंवा कर्ज असते ते छेदामध्ये ठेवा. आपल्याला पर्सेंटेज मध्ये पाहिजे म्हणून गुणिले काय करा? 100 करा. आता याला भाग द्या. भाग दिल्याच्या नंतर बघा 1 2 1 2 16ने याला भाग द्या. बरोबर आहे. 16ने भाग दिलं तर कितीचा भाग देईल? 16 चोक 64 नाही, 6 चोक 24, 2 4 1 4 5 64, 16 चोक 64. ओके. आणि 16 नवे किती होतात बघा? अरे बा 9 54, 5 9 के 9, 144. म्हणजे हा कितीचा भाग गेला? पूर्ण भाग जो गेलेला आहे 49चा. म्हणजे हा जो आलेला आहे हा माझा काय आहे? सरळ व्याज. काय आहे? सरळ व्याज. ऍक्च्युली माझा सरळ व्याज किती आहे? एक्सचा वर्ग आला किती? 49. दोन्ही बाजूचा वर्ग करा. दोन्ही बाजूचा वर्ग करा. दोन्ही बाजूचा वर्ग केला तर वर्ग वर्गमूळ कॅन्सल होते. एक्स बरोबर बाहेर काय आलं? 7%. 7%. 7%. पर्याय क्रमांक 2 हे काय असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात. आता हा प्रश्न भरपूर जणांना जमत नव्हता. ठीक आहे. काय केलं का याच्यामध्ये? आपली ट्रिक बदलली का? ट्रिक तीच आहे सर, ट्रिक काही बदलली नाही. म्हणजे मी ज्या पण कन्सेप्ट तुम्हाला देतोय किंवा मी ज्याही ट्रिक तुम्हाला देतोय त्या ट्रिक संपूर्ण मी त्याची आधी शहानिशा करतोय. पूर्ण टॉपिकला लागू होते का नाही हे बघितलं जातं आणि मगच तुमच्या समोर आणले जाते. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही असं कधीच म्हणू नका सर याला जमत नाही त्याला जमत नाही. तुमचा कन्सेप्ट क्लिअर नाहीये. ठीक आहे. आता प्रत्येक टाईपचा प्रश्न युट्यूबला देता येत नाही म्हणून आपण काय करतो त्या बॅच मध्ये तुम्ही बघाल तर बॅच मध्ये धिंगाणाच आहे. लक्षात. पुढचा प्रश्न बघा. 4 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय की 12% दराने 4 वर्षात एका रकमेचे 408 रुपये व्याज झाले. ए बाळा 408 रुपये व्याज झाले तर मला मुद्दल रक्कम किती रुपये असेल? काय म्हणलं? मुद्दल रक्कम किती रुपये असेल? मग आता मला मुद्दल किंवा रक्कम काढायची आहे. मग मुद्दल जर मला काढायची असेल म्हणजे कशाची किंमत काढायची? 100%ची किंमत काढायची. आता मला दिलं काय? सरळ व्याज दिलेला आहे. मग आधी मला काय करावं लागेल? काय आपली ट्रिक काय आहे? दर गुणिले मुदत बरोबर काय असते? सरळ व्याज असते. बरोबर काय असते? सरळ व्याज असते. मग आता मला सांगा दर किती दिला? 12% आणि मुदत किती दिली? 4. बघा 4 1 4 4 2 8, 12 चोक 48. मग 48%ची किंमत किती आहे? 408. 48%ची किंमत किती दिली? 408. मग यांनी याला भाग द्या. भाग दिल्यावर हा पॉइंट मध्ये भाग जातो. कितीचा जातो? 8.5चा. मग आपल्याला काय पाहिजे? रक्कम पाहिजे. रक्कम काय असते? 100% असते. मग याची 8.5 पट करा. बघा हा 0 1 पॉइंट खाऊन टाकला म्हणजे किती येणार आहे? 850 रुपये. 850 रुपये जे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. ठीक आहे. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय आणि कम्पेअर कुणाशी करायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि असेच प्रश्न तुम्हाला इथं तुम्हाला दिसतंय
हा बुलढाणा पोलीस भरती 2023 ला विचारलेला प्रश्न आहे, तुमच्या एक्झामला आलेले प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणून मी जाणून बुजून माझ्या काही बॅचचे प्रश्न न घेता तुमच्या एक्झामला आलेले प्रश्न घेतले, जेणेकरून तुम्हाला असं वाटावं की बाबा ट्रिक लागू होतात. आल्या लक्षात? पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. ए ने 2 लाख रुपये जसे 12% दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतले. जर ए ला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल? नागपूर ग्रामीण पोलीस 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. काय द्यायचं आहे? एकूण व्याज द्यायचं आहे. म्हणजे काय द्यायचंय मला? सरळ व्याज. काढायचं काय सरळ व्याज? म्हणजे 2 लाख रुपये काय असेल? म्हणजे 100% ची किंमत असेल. काय असेल? 100% ची किंमत असेल. कसं काढणार बघा. आता आपल्याला माहिती आहे दर बरोबर काय असते? माझी मुदत असते आणि भेटतं काय मला? सरळ व्याज. भेटतं काय मला? सरळ व्याज. मग आता बघा, माझं दर किती आहे? 12%. मुदत किती आहे? 5. 12 पंचे 60. 12 पंचे 60. मला हे काढायचे. मग 2 लाख रुपये म्हणजे काय आहे? माझी 100% ची किंमत आहे. 2 लाख काय आहे? माझी 100% ची किंमत आहे. मग 2 लाख जर माझी 100% ची किंमत आहे, तर हे 2 शून्य, हे 2 शून्य कट झालं. किती पट आलं? 2000 पट. येस या 2000 पट. मग ह्या 60 ची 2000 पट करा. 60 ची 2000 पट करा. 1 2 3 4. 1 2 3 4 आणि 6 6 दोन्ही 12. 12 म्हणजे हे आलं किती? 1,20,000. 1,20,000. पर्याय क्रमांक 2 हे काय असेल? तुमचं योग्य उत्तर असणार आहे. 1 2 3 4 बघा. 1 2 3 4 0 आणि हे किती आहे? 6 6 दोन्ही 12 झालेले आहेत. ठीक आहे, एवढं प्रत्येकाच्या लक्षात आलं. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढचा प्रश्न आहे रत्नागिरी ग्रामीण 2023 ला विचारलेला प्रश्न. काय म्हणतो बघा. जसे 8% दराने रुपये 3,000 रुपयाची 5 वर्षाचं सरळ व्याजाने किती रास होईल? हे बघा, आता काय विचारलं तुला? रास विचारलं. ठीक आहे, मी जेवढे टाईप घेता आले एक्झामला तुमच्या विचारलेले तेवढा एक एक प्रश्न काढून मी घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला होईल. आणि हा टॉपिक पूर्ण करायचा असेल तर 4 तासाचा मॅरेथॉन आहे. तुम्ही युट्यूबला जा, सरळ व्याज विश्वास सर, तुम्हाला 4 तासाचा मॅरेथॉन भेटेल, बघून घ्या. ठीक आहे, तिथे तुम्ही लक्षात घ्या, त्याच्या नोट्स बनवा आणि काही त्याच्यामध्ये प्रश्न नसतील तर याच्यामधले प्रश्न त्यामध्ये ऍड करा. डिटेल मध्ये घेतलेला आहे, नाहीतर तोच व्हिडिओ वाटला तर मी पुन्हा रेकॉर्ड करून तुम्हाला देईन. मग आपल्याला काय करायचंय? 2च गोष्टी, दर किती आहे आणि मुदत किती आहे, एवढंच काढायचे. बघा 8 पंचे 40. हे काय आलं माझं? सरळ व्याज. मला आता रुपये 3,000 रुपयाचं सरळ व्याजाने, काय म्हणतो तो? सरळ व्याजाने. आता इथे मी फॉर्म्युले वापरत नाही. मग आता बघा 3,000 ही काय आहे? माझी मला जर रास काढायची असेल तर मला आधी चक्रवाढ व्याज मला आधी सरळ व्याज काढून घ्यावं लागतं. मग सरळ व्याज, मग ही दिलेली किंमत काय असेल? माझी मुद्दल असेल, म्हणजे 100% ची किंमत आहे. 100% ची किंमत किती आहे? 3,000 रुपये. येस या नो? येस सर, 3,000 रुपये. मग 3,000 रुपये 100 ने याला भाग दिलं, 2 शून्य कट झाले. किती पट आहे? 30 पट. मग हे पण 40 न राहता 40 ची 30 पट. 4 1 4 4 दोन्ही 8 4 3 12. ही किती आली? 1200. हा काय झाला माझा? सरळ व्याज. सरळ व्याज. आणि ही काय झाली माझी? मुद्दल. मला काय पाहिजे? रास पाहिजे. या दोघांची बेरीज करा, बेरीज केल्याच्या नंतर 0 0 2 हे 4,200 रुपये माझी काय असणार आहे? रास असणार. आता याच्यासाठी फॉर्म्युला, आधी सरळ व्याज काढा, मग मुद्दल याचं काढा, काही नाही, या दोघांची बेरीज करा, तुम्हाला काय भेटते? रास. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्या भावना व्यक्त करा. चांगलं तर चांगलं, वाईट तर वाईट. बघून बी तुला चांगलं वाटत असेल तरी तुझ्या मनात काय राग असेल, याला शिव्या देवा 4-5 ते बी टाकले तरी चालते, काही ताण घेऊ नको, पण तुझ्या भावना व्यक्त कर. बघा, ए ने एका पत्र संस्थेकडून जसे 10% दराने 600 रुपये 3 वर्षाच्या मुदतीसाठी कर्ज घेतले. मुदती अखेर या मुदतीचा व्याज किती असेल? मुदती अखेर या मुदतीचा काय असेल? व्याज किती असणार? आता याला चिल्लर प्रश्न तोंडी करा. बघा, मला सांगा, धायत्रिक 30, धायत्रिक किती झाली? 30 झालेली आहे. मग हे जे मला 600 रुपये दिले, 600 रुपये दिले, हे काय आहे? मुद्दल आहे. मग 100 ने जर 600 ला भाग दिले तर 6चा भाग जातो. मग धायत्रिक 30, सायत्रिक 18, किती आलं? 180. झालं तोंडी उत्तर. लाव तुझं सरळ व्याजचं सूत्र. काहींच्या डोक्यावरून गेलं असेल, सर नाही समजा, कर के बता. मी करेल, मग तू कर. बघ, सरळ व्याज काय म्हणतो मी? दर गुणिले
मुदत बरोबर काय असते, सरळ व्याज. एवढं समजलं. मग किती दिलं, 10 गुणिले 3 किती आलं, 30%. मला 100% ची किंमत किती दिली रे बाळा, 100% ची किंमत दिली 600. 100 ने 600 ला भाग द्या, कितीचा भाग बसेल, 6चा. मग हे 3 न राहता 6 6 12 6 18 180 रुपये का असेल माझा व्याज असणारे ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2023 ला विचारलेला प्रश्न. लागू होते का ट्रिक, हे तू स्वतः सांगशील. यस. पुढे, राजेंद्रने 6,000 रुपये एका बँकेत दसादसे 8% दराने सरळ व्याजाने 3 वर्षात ठेवले, तर मुदतीनंतर त्यास एकूण किती रक्कम मिळणार आहे. मुदतीनंतर त्याला एकूण किती रक्कम मिळणार आहे. आता एकूण रक्कम विचारलं बघा, प्रत्येक वेळी तुला त्यास एकूण किती रक्कम मिळणार आहे, प्रत्येक वेळी तुला रास हा शब्द वापरणार नाही. एकूण रक्कम म्हणलं म्हणजे काय, व्याज आणि दोघांची बेरीज करायची, दोघांची बेरीज करायची. मग आता मला सांग, ही 6,000 रुपये काय आहे, माझी 100% ची किंमत आहे. 2 शून्य कट होतात, इथल्या इथं कट करून टाक, तुझ्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर. मग 8 24, 24 गुणिले 6 कर, 24 गुणिले 6, 24 गुणिले 6, 6 चोक 24 चाले 2, 6 6 12 13 14, 1 शून्य ठेवून दे, हे किती आलं 1440. आणि हे 6,000 आणि हे 6,000, 1 2 3 कर दोघांची बेरीज, 0 4 4 7 7440, 7440, 7440, 7440. आज बोर्डचं काय प्रॉब्लेम आहे लक्षात बघ, तुला काय प्रॉब्लेम आहे. 7440 काहीच होईना, सगळं अवघड आहे. निघत सारखंच काहीतरी करावं लागते बघ. काल त्रास देतो बाबा तू. त्याचा काय प्रॉब्लेम आहे रेगडे. हा आलं. याचं उत्तर किती येणार आहे, 7440. आता हे डोक्यावरून गेलं असेल, डोक्यावरून गेले बघा. परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारे करायचं आहे, म्हणजे सूत्र वापरण्याची गरज नाही. फक्त या दोघांचा गुणाकार केला तर मला काय भेटते, सरळ व्याज भेटते. मग बघा, आपल्याला 8% दिलंय आणि 3 दिलेले आहे. मग 8 24, हे काय माझं सरळ व्याज. मला 100% ची किंमत किती दिली, 100% ची किंमत दिली 6,000 रुपये. यस या नो. सर काटने की कला बताओ. मेरे दोस्त वही प्राचीन कला है, यहां से 2 शून्य कट हो गए. किती पट आली, 60 पट. मग याची सुद्धा 60 पट कर, किती कर, 60 पट. 24 सके 144. मग आपल्याला रास पाहिजे, दोघांची बेरीज कर, यांची बेरीज होईल 7400. पर्याय क्रमांक 2. समजला असेल. पुढचा प्रश्न बघा. बघा, 1,800 रुपये मुद्दलाचे दसादसे 15% दराने 2 वर्षाचं सरळ व्याज किती असणार. काय विचारला, सरळ व्याज विचारलं. मग सरळ व्याज विचारलं म्हणजे ही कशाची किंमत दिली मला, 100% ची. 100% ची 2 शून्य कट झालं, किती आलं 18. ठीक आहे. मग 15 के 15, 15 दुनी 30 गुणिले 30 करा. केल्याच्या नंतर शून्य गेला, 8 24, 3 के 3 4 आणि 5 किती आलं 540 रुपये. आता पूर्ण सोडून दाखवलं नाही, एका लाईनीमध्ये तुमचं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. एक थोडा वेगळा प्रश्न. ठीक आहे. अमरावती शहर 2023 ला बघा, जेवढे टाईपचे तुम्हाला प्रश्न आले 2023 मध्ये, प्रत्येक टाईपवर चेंज करून प्रश्न घेतलेला आहे. याच्यावर तुम्हाला डिटेलमध्ये एक व्हिडिओ पण दिलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. एक थोडासा चेंज प्रश्न बघा. शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे, 10वा प्रश्न आहे. ठीक आहे. बघा, एका व्यक्तीचा महिन्याचा पगार रुपये 15,000 रुपये आहे. दर महिन्याला 1,500 रुपये त्याच्या पगारातून भविष्याच्या गुंतवणुकीसाठी कपात करून उर्वरित रक्कम त्याच्या हातात दिली जाते, तर वर्षाला त्याला किती एकूण रक्कम मिळत असेल. बघा, त्याच्या आता प्रश्न एकदम सिंपल आहे. आता याला तुम्ही प्रश्न जर तुम्ही काय करायला लागाल, सूत्र लावायला जा, हे लावायला जा, ते लावायला जा, कोणत्या टॉपिक मध्ये विचारलं, हे लॉजिकल प्रश्न आहे. त्यांनी काय म्हणलं बघा, त्याचा पगार किती आहे, 15,000 रुपये.
त्याच्या भविष्यासाठी तो किती रुपये कट होतात? 1500 रुपये कट होतात. आणि मग त्याच्या हातामध्ये पगार दिला जातो. आणि इथे विचारलं त्यांनी, तर वर्षाला किती रुपये हातात भेटतील? आता हा प्रश्न सोडवण्यासारखाच नाही, बरोबर आहे? कोणती ट्रिक वापरत नाही. मग बघा, आता बघा, एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12 महिने असतात, बरोबर आहे? मग त्याचा पगार आणि त्याची बचत, मग मला सांगा, त्याचा पगार आहे 15,000 रुपये. किती महिने? प्रत्येक महिन्याला 15,000 रुपये, असं 12. मग 0 0 0, 12 पंचे 60, 6, 12 एके 12, 6 7 8, किती आलं? 1,80,000. त्याचा काय झाला? वर्षाचा पगार झाला. मग याच्यामध्ये त्यांनी वाचवले किती? 1500 रुपये. किती महिने? 12 महिने. मग 2 शून्य जसंच्या तसं बघा, 12 आणि 15चा गुणाकार किती होतोय? 180 होतोय. किती होतंय? 180 होतंय. म्हणजे हे किती आलं? 18,000 रुपये काय झाली? त्याची बचत झाली एका वर्षाला. आणि त्याचा पगार किती येतोय? 1,80,000. त्याच्या हातात किती भेटतील? तर या दोघांची वजाबाकी होईल. या दोघांची वजाबाकी करा. या दोघांची वजाबाकी केली तर तुमचं उत्तर काय येणार आहे? 1,62,000. करून दाखवा. बघा, 1,80,000 रुपये. ठीक आहे, याच्यातून काय कमी करायचे? मला 18,000 रुपये कमी करायचे. 0 0 0, 10 मधून 8 गेले 2, चाल 1, 8 मधून 2 गेले 6, आणि 1 जसंच्या तसं. हे 1,62,000 त्याला काय भेटणार आहे? एकूण पगार भेटणार आहे. काय भेटणार आहे? पगार भेटणार आहे. हे आपल्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, मग एवढा आपल्याला पगार भेटणार आहे. हे होते आजचे प्रश्न. प्रश्न कसे होते आणि कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वास अकॅडमी ऍप डाउनलोड करा. आणि लक्षात, जर तुम्हाला त्रिशूल बॅच घ्यायची असेल, गणित मराठी हे दोनच विषय घ्यायचे असतील तर त्याची फीस किती ठेवलेली? मी फक्त ना फक्त 1000 रुपये ठेवलेली आहे. गणित, मराठी, बुद्धिमत्ता हे तिन्ही विषय मी शिकवतोय. इंग्रजी व्याकरण तुम्हाला दुसरी एक टीचर्स आहेत, त्यांचे तुम्हाला दिलेले आहेत व्हिडिओ. ठीक आहे, तुम्ही येऊ शकताय, करू शकताय, ऍज विश तुमची मर्जी आहे. ठीक आहे, बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगत राहा. आता तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ भेटतील. चालेल, थांबूया. कोणता टॉपिक तुम्हाला जमत नाही मला कमेंट मध्ये सांगा. आपल्या ऍपवर मी फ्री पूर्ण कोर्स सुद्धा टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. चालेल, आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट अँड लव्ह यू गाईज.